जय शिवराय मित्रांनो सध्या वितरित होत असलेल्या पीक विम्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी अपडेट माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, रोज नवीन अपडेट घेत आहोत, रोज नवीन माहिती घेत आहोत, पण प्रश्न मात्र तेच पडत आहेत। बरेच जण अपडेट पाहतात ते म्हणतात अरे यार कालचीच माहिती आज आपण पाहत आहोत, परंतु बऱ्याच जणाला तीच माहिती दिल्यानंतर सुद्धा तेच प्रश्न वारंवार पडत आहेत। कुठेतरी आपली माहिती समजत नसावी किंवा कुठेतरी आपली माहिती पोहोचत नसावी, अशा प्रकारची काही समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि तरी सुद्धा आज पडलेल्या प्रश्न ज्याच्यामध्ये मिळणारा विमा 25% मिळतोय का, 75% मिळतो का, आज बरेच जण म्हणले आम्हाला 75% आला, मग लगेच 75% मिळू शकतो का, मंजूर झालाय का, या सर्व प्रश्नाची उत्तरं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, हे जे काही पडलेले प्रश्न आहेत हे साधारणपणे हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलेले आहेत। संभाजीनगर जिल्ह्यामधील आणि धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आपला पीक विमा कधी येणार हा देखील एक पडलेला प्रश्न आहे। या पार्श्वभूमीवरती आपण यापूर्वी सुद्धा वेळोवेळी माहिती घेतलेली की पीक विमा नेमका मंजूर कशा प्रकारे झालेला आहे, एखाद्या शेतकऱ्याला का जास्त येतो, एखाद्या शेतकऱ्याला का कमी येतो, तुमचा पीक विमा मंजूर होऊन आलेला नेमका कोणत्या प्रकारातला आहे। मी स्वतः सुद्धा चेक करण्यासाठी दोन्ही पद्धती सांगितल्या होत्या। त्याच्या व्यतिरिक्त काही आक्षेप असतील तर आक्षेप नोंदवायला सांगितले होते, परंतु ती माहिती बहुधा शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नसावी। मित्रांनो, याच्यामध्ये आपण उदाहरण आता सध्या घेऊ जालन्याचं। मी जालन्याचं गेल्या 3 ते 4 व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये सुद्धा हे सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या कॅल्क्युलेशनची प्रक्रिया ही अंतिम स्तरामध्ये आहे आणि लवकरच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतो, तो मंजूर होऊ शकतो, त्याच्या कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया सुरू आहेत आणि अखेर ते कॅल्क्युलेशन दाखवायला सुरू झालेले। मित्रांनो, आता हे कॅल्क्युलेशन दाखवायला सुरुवात झालेली आज, परंतु आपण साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये 3 ते 4 एप्रिल रोजी, याच्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये 11 फेब्रुवारीच्या दरम्यान आणि त्याच्यापूर्वी सुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये साधारणपणे 12 किंवा 13 डिसेंबरला एक व्हिडिओ बनवला होता, ज्याच्यामध्ये जालन्याचा मी पर्टिक्युलर उल्लेख केला होता की जालन्यामध्ये किती शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळू शकतो आणि कशा प्रकारे मिळू शकतो। मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन झालेले आहे त्याची जी रक्कम आहे ती 196 कोटी रुपयाची। आता जालना जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम करण्यात आले ते पर्टिक्युलर एकाच नैसर्गिक आपत्तीसाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम करण्यात आले, परंतु अधिसूचना काढण्यात आलेली नाही। आता अकोल्याबद्दल कालच आपल्याला एक प्रश्न आला होता की WSL, हा WSL जालन्यामध्ये सुद्धा लागू शकतो। कृषी अधीक्षकांच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारची माहिती लवकरच समोर आणली जाईल, परंतु जालन्यामध्ये जे काही क्लेम आलेले आहेत ते पर्टिक्युलर एकाच नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत पीक विम्याची जी मंजुरी येणार आहे त्याची रक्कम अतिशय कमी असू शकते। कारण लाखो शेतकरी जर जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित होत असतील, त्या शेतकऱ्यांना जर अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळत असेल आणि त्या शेतकऱ्यांना जर फक्त 196 कोटी रुपयाचा जर पीक विमा मिळत असेल तर शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणारी रक्कम ही जास्त असू शकत नाही। त्याच्यामुळे 196 कोटी रुपयाचा फक्त पीक विमा या ठिकाणी या शेतकऱ्यांना वितरित होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन होईल त्या शेतकऱ्यांना दिसणारी रक्कम ही अतिशय कमी असू शकते, क्लेम केलेले असताना सुद्धा। याच्यानंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे पोस्ट हार्वेस्टचे क्लेम होते आणि पोस्ट हार्वेस्टच्या अंतर्गत जवळजवळ 65 कोटी रुपयाचा पीक विमा हा जालना जिल्ह्याला वितरित होण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत हे 196 आणि 65 साधारणपणे 263 कोटी रुपयाची रक्कम ही फक्त जालना जिल्ह्याला मिळू शकते। आता याच्यामध्ये आपण समाधानी आहात का? मी तर समाधानी नाही। शेतकरी समाधानी असणार का? नसणार। आणि पीक विमा कंपनी तर आता त्याच्यामध्ये शांतच राहणार आहे। शासनाच्या माध्यमातून सुद्धा याच्यावरती कुठेतरी पुन्हा काही आक्षेप घेतले जातील किंवा कृषी विभाग त्याच्यावरती आक्षेप घेईल। 400-450 कोटीच्या पुढे रक्कम जाऊ शकते। जसं आपण पाहिलं होतं की गेल्या वर्षी नाशिक आणि अहिल्यानगरला जवळजवळ 700 कोटी 800 कोटीची रक्कम मंजूर झाली होती, कारण नुकसान झालेले 100% पेक्षा जास्त होतं। आणि आजही कुणालाही जरी विचारलं, कृषी सहायकाला विचारलं किंवा कृषी अधिकाऱ्यांना विचारलं, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना विचारलं किंवा शेतकऱ्याला जरी विचारलं तरी तोच फॅक्टर पुढे येणार आहे। कारण बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ आणि वाशिमचा काही भाग, हे जे जिल्हे आहेत हे मोठ्या प्रमाणात बाधित झालेले जिल्हे होते। त्याच्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये ॲक्च्युअल जे झालेलं नुकसान आहे 100%च्या पुढे जाण्याच्या भरपूर मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। परंतु हे जे आपण बोलतोय हे जर तरचं प्रिडिक्शन आहे। आशा करूयात ती रक्कम त्या ठिकाणी वाढव आणि आता जे काही शेतकऱ्यांना येत आहेत त्यात पोस्ट हार्वेस्ट मधला जो क्लेम असेल त्याची रक्कम ही साहजिकच या शेतकऱ्यांच्या लोकलाइजच्या क्लेमच्या अंतर्गतची जी रक्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त असू शकते। त्याच्यामुळे याच्यामध्ये तफावत आलेली आहे। आता परभणी जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढण्यात आलेली होती, ज्या महसूल मंडळामध्ये अधिसूचना काढण्यात आलेली होती, ज्या पिकासाठी अधिसूचना काढण्यात आलेली होती, अशा पिकांसाठी, अशा शेतकऱ्यांसाठी 297 कोटी रुपयाच्या आसपासची रक्कम ही वितरित करायला पीक विमा कंपनीने मंजुरी दिली होती।
परंतु याच्या व्यतिरिक्त जे काही पिकं होती किंवा याच्या व्यतिरिक्त जे काही मंडळ असतील किंवा इतर याच्या व्यतिरिक्त जे काही असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम सुद्धा होते. असे 101 कोटी रुपयाचे शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरणाला मंजुरी दिली. आता जर समजा एका गावामध्ये 2 शेतकरी येतात, मग एका शेतकऱ्याला क्लेमच्या अंतर्गत समजा सोयाबीनचा मंजूर झाला आणि कापसाच्या अधिसूचना नव्हती आणि त्या शेतकऱ्याचा कापसाचा क्लेम होता, तर दुसऱ्या शेतकऱ्याला साहजिक जास्त रक्कम मिळू शकते किंवा इतर काही पिकाचा असू शकतो, होऊ शकतो उडदाचा असेल, मुगाचा असेल, पण त्याची रक्कम जास्त असू शकते आणि तुमच्या 25% अग्रिमची रक्कम ही कमी असू शकते. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये ती एक तफावत आहे. आणि परभणीमध्येच जो काही काढणी पश्चातचा पोस्ट हार्वेस्टचा जो होता त्याची सुद्धा रक्कम साधारणपणे 27 कोटीची, तर ती रक्कम सुद्धा एखाद्या वेळेस जास्त असू शकते. तर अशा प्रकारचे त्याच्यामध्ये तफावत आहेत. तुमचे प्रकार जे आहेत ते पीक विमा मंजुरीचे वेगवेगळे आहेत आणि एकाच जिल्ह्याबद्दल आपण बोलतोय, जे काही जालन्याचं असेल किंवा परभणीचं असेल, वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळे हे मंजूर झालेले आहेत. बीडमध्ये आपण पाहिलेले आहे, बीडमध्ये सुद्धा वाईड स्प्रेड सारखा एक प्रकार त्या ठिकाणी घडू शकतो, कारण शेतकऱ्याच्या माध्यमातून पर्टिक्युलर एकाच कालावधीमध्ये आणि एकाच कारणासाठी मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. अधिसूचना निघणं अपेक्षित होतं. 616 कोटी रुपयाची रक्कम शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली, परंतु अधिसूचना निघाली नाही आणि साहजिकच हे जे काय आहे ते आता शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेममध्ये गेले आणि त्याच्यासाठी 212 कोटी रुपयाच्या रकमेच्या अंतर्गत ते कॅल्क्युलेशन सुरू आहे. त्याचे वितरणाचे जे प्रक्रिया ते आता सुरू झालेली आहेत. तीही अतिशय तोकड्या स्वरूपात कुठंतरी वाटप केलेले, आणखीन समाधानकारक असं वाटप झालेलं नाही. आणि आज जरी झालं तरी 212 कोटी रुपयामध्ये जर बीड जिल्हा वाटायचं म्हणलं तर किती शेतकऱ्याला तो पीक विमा मिळू शकतो, किती भागातील शेतकऱ्याला मिळू शकतो, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. लातूरचं आपण पाहिलं होतं, लातूर, रेणापूर आणि औसा या 3 तालुक्यामध्येच मोठ्या प्रमाणात रक्कम आहे. बाकीचे तालुके तर प्रतीक्षेत राहणार आहेत. आता याच्यामध्ये समजा लातूरमध्ये आपण पाहिलं होतं की एकाला कमी एकाला जास्त प्रकार आहेच, तसे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. धाराशिवमध्ये सुद्धा साधारणपणे 212 कोटी सांगितली जाते, परंतु ती रक्कम 260 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहेत. आता विषय येतो नांदेडचा. नांदेडमध्ये जे काही कॅल्क्युलेशन झालेले आहे, तोंडाला पानं पुसली वगैरे वगैरे भरपूर शेतकरी कमेंट करतायत, खूप कमी स्वरूपामध्ये पीक विमा आलेला आहे. नांदेडमध्ये सुद्धा ज्यांना अधिसूचनेचा पीक विमा आला आहे, ज्यांना अग्रिमचा पीक विमा आला आहे, ती 1200, 1500, 2000, 2500 अशा प्रमाणामध्ये रक्कम आहे. आता याच्यामध्ये 102 कोटी रुपयाचा शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा आहे. आता जी महसूल मंडळ किंवा जी पिकं अधिसूचनेमध्ये नसतील अशा पिकांसाठी शेतकऱ्यांचे केलेले जे काही वैयक्तिक क्लेम असतील त्याच्यासाठीची ती 102 कोटी रुपयाची रक्कम आहे आणि अशा माध्यमातून हे पीक विम्याचे या ठिकाणी वितरण होते. हिंगोलीमध्ये सुद्धा 154 कोटी रुपयाचा अग्रिम, 26 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचे क्लेम, असे एकूण 181 कोटी रुपयाची रक्कम आहे. ती सुद्धा रक्कम तोडकीच आहे. आणि यवतमाळमध्ये अधिसूचना काढलेली, परंतु त्या अधिसूचनेबद्दल स्पष्ट आणि कुठंच उल्लेख नाही किंवा स्पष्ट माहिती आणखीन समोर आलेली आहे. परंतु यवतमाळमध्ये जे काही वाटप केलं आहे ते सुद्धा अग्रिमच्या प्रमाणामध्येच आहे. बाकी आपण नागपूरबद्दल कालच माहिती घेतली, वर्ध्याबद्दल माहिती घेतलेली आहे, सांगली साताराबद्दल माहिती घेतली, पुणे सोलापूरबद्दल माहिती घेतली आहे. अहिल्यानगरमध्ये वैयक्तिक क्लेम आहे, धुळे नंदुरबार वैयक्तिक क्लेम आहे, जळगाव आणि नाशिकचं आणखीन कुठंच काही नाही आहे. त्याच्यामुळे हे जे काही आहेत ते विषय आता चालू राहतील. परंतु जे जे काही आता नवीन अपडेट आले, आज बरेच जण म्हणत होते आम्हाला 75% मिळाला. तुम्हाला 75% मिळालं नाही, ते तुमच्या वैयक्तिक क्लेमची जी काही कॅल्क्युलेशनची रक्कम आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. आता त्याच्यामध्ये जर पोस्ट हार्वेस्टचा क्लेम असेल तर तुम्हाला अग्रिम आणि पोस्ट हार्वेस्ट अशा सुद्धा रकमा त्या ठिकाणी मिळालेल्या असू शकतात. मग ते तुम्हाला प्रकार समजणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर ज्यावेळेस कधी इल्ड बेस येईल त्यावेळेस होऊ शकतं इल्ड बेसमध्ये तुम्हाला मिळणार नाही, ज्यांचा अग्रिम होतं त्यांना मिळू शकते. अशा प्रकारामध्ये ते आहे. आता इल्ड बेस जोपर्यंत कॅल्क्युलेशन होत नाही किंवा जोपर्यंत त्याचा डाटा लवकर अपडेट केला जात नाही तोपर्यंत हे संभ्रमाचं वातावरण असंच राहणार आहे. मित्रांनो, मोठ्या प्रमाणात प्रश्न पडतायत, मोठ्या प्रमाणात प्रश्नाची उत्तर घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणखीन जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, परंतु विनंती आहे जे काही अपडेट येतं ते अपडेट पाहत चला, तुमच्यासाठीच ते अपडेट असतात. धन्यवाद.